Thank you.
देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिर तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवांचा
एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा जाता नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा, हृदये कळवळा वैष्णवांच्या विठ्ठला. एक महिन्याचा कार्यक्रम दावडी या गावात. दावडी गाव काही लहान नाही आहे. त्याचा अर्थ समजून घ्या. त्या गावावरून भगवंताने कसं नाव दिलं त्या गावाला. दा म्हणजे दानशूर, व म्हणजे वजनदार माणसा, ड म्हणजे कधी डगमगणार नाहीये. या गावात किती कार्यक्रम होते वर्षभरात, कधी कधी आम्हाला यायला जमत नाही महाराज सांगते, परंतु आमचं दुर्लभ. परंतु हे गाव खूप दानशूर आहे, भाग्यवान आहे. आणि त्याच निमित्तानं आमचे परमस्नेही परम मित्र हरिभक्त पारायण सुरेश महाराज पानसरे आमची भेट झाली MIDC मध्ये. महाराज एक सेवा करणार, तुम्ही सांगितलं नक्की करा, पण फुकट नाही करणार. 5,000 रुपये तिकिटाचे घेऊन चाललंय. फक्त पाकिटावरचा धर्म चाललाय. परमार्थ म्हणजे तिथं काय आहेत का मग या भागामध्ये परिसरामध्ये पहिल्यांदा सोनारपाड्यामध्ये अधिक मासाचं एक महिनाभर कीर्तन झालं. आपली परिस्थिती पाहून म्हणजे दानशूर गाव आहे, परिस्थिती ही पाहायची. आम्हाला सगळ्यांना जमलं पाहिजे. नुसता कार्यक्रम ठेवायचा ना आपण काय व्हायचं याच्यात अर्थ नाही. म्हणून महाराजांनी 8 दिवसाचे कीर्तन ठेवले आणि मला सांगितलं तुम्ही एकादशीला या. मला नक्की एकादशीला द्वादशीला पण जेवणच जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरहितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरट्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रः समागत तिष्ठन्त मानवकन्दं परब्रह्मलिङ्गं
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण सद्गुरूंचे हे नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिंते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळांची विनवली लागून या पाया विनिमितो तुम्हाला करे काय बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म परंतु खरोखरच आपल्याला आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर अतीव दुःखाची निवृत्ती व सच्चिदानंदाची प्राप्ती करणं आवश्यक आणि ती प्राप्ती जर करायची असेल आपल्याला तर कुठेतरी नतमस्तक व्हावं लागेल. कृष्ण परमात्म्याने चौथ्या अध्यायात सांगितलं गीतेमध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिते ज्ञान ज्ञानी नस्तित्व दर्शन. तुमच्या आमच्या जड जीवांना समजण्याकरता माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये दिलं ते ज्ञान पैगा बळवे जरी मनियाथी आणावे तरी संताया भजावे सर्व जे ज्ञानाचा कुंठा देत सेवा हा दागवंटा तू स्वाधीन करी सुभटा ओळंबोली तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवत्य करावे दास्य. कुठेतरी दास्यत्व पत्करलं पाहिजे मंडळी. परंतु दास्यत्व पत्करताना सुद्धा आपण सावधानता बाळगली पाहिजे. बरेचंदी बाबा म्हणतात गुरु करावा बळकट आणि त्याचे धरावे म्हणतात. चुकीचं आहे मामी. गुरुचं मनगड धरायचं म्हणजे आपली एवढी पात्रता असते का? गुरुला चरण स्पर्श करून त्यांच्याशी विचार कारण भरपूर हंसो ध्वर हा बको ध्वर हा हंसो हंस हा बको बक हा शील नील विवेकी तू हंसो हंस हा बको बक हा. माऊली सांगतात सैल पैदशी एक होली मिळाले असे निवडून राजहंसे वेगळे. तो एकच पक्षी आहे राजहंस. जर एखाद्या अशा भांड्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करून टाकलं मिक्स करून ते फक्त राजहंसच वेगळं करू शकतो. कारण राजहंसही पांढरा आहे आणि पगळा सुद्धा पांढरा.
दिसायला जरी दोघं सारखे असले परंतु त्याच्यातलं वर्म आपल्याला शोधलं गेलं पाहिजे. मग वर्म काय? काकड्यातली मंडळी दररोज सकाळी म्हणतात वर्म ते एक आहे देव देतो द्यायला आपल्याला भगवान परमात्मा, परंतु आपल्याकडे बदलत नाही घ्यायला. आमच्या मावल्या आम्हाला पूर्वी पदराखाली घालून दूध पाजत, आता पदरात नाही राहिले घ्या तर ते पदरातून दूध कुठं पाजते. मग त्यांना एक आयडिया सुचली, आपलं संलग्न नष्ट नाही झालं पाहिजे, बाळही मोठं झालं पाहिजे. मग त्यांनी त्या बाटलीतून दूध प्यायला सुरुवात केली. मग बाळाला जर लहानपणी बाटलीची सवय लागली, तरुणपणात तुमची काळजी घेईल का बाटलीची? मग सावधान मंडळी, तर खरोखरच आपल्याला ते वर्म आपण शोधलं नाही, जीवनाचं वर्म जर आपल्याला कळालं नाही, कसं जगायचं. आपल्याला जन्मायचं माहित आहे, माहित नाहीये, आपण जन्माला येतो, परंतु आपलं मरण आपल्याला समजलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने मेलो पाहिजे. मी वर्मावर सांगणार आहे, एक दृष्टांत सांगतो छोटासा, मग समजा तुम्हाला वर्म म्हणजे काय. आपलं एक असंच दहावीचं 9 तरुण जोडपं पंढरपूरला गेलं. बडव्याच्या घरी होते, मुक्कामाला उतरलं. 7 दिवस त्या बडवीनबाईने त्यांची एवढी व्यवस्था ठेवली, एवढं आनंदाने ते त्यांना जेव घालायची, कारण पार्टी मोठी होती ना. मोठी पार्टी असल्यावर एकदा दाम दिलं म्हणजे तिला त्याचं काय कमी आहे. 50 रुपये दिले, 5 रुपयाचे जेव घातलं तरी ते खुश होतेच ना. याप्रमाणे यांच्याकडे ते जोडपं बडव्यांचं उतरलं. 7 दिवस वेगवेगळं पप्पांना त्या बडवीनबाईने खाऊ घातले त्यांना. आणि शेवटच्या दिवशी द्वादशीला पुरणपोळीचा बेत त्यांनी करून दिला. आता शहरातले जोडपं पुरणपोळ्या कधी माहीतच नाही, डाळ भात खाणारी माणसं, सर्व्हिसवाले दोघं पण होते, कधी हॉटेलमध्ये कधी घरी. पण त्यांनी सांगितलं आपल्या मालकीनीला, हे बघ, हे पुरणपोळीचं जेवण आपल्याला
आपण तीर्थयात्रा केल्याच्या निमित्तानं माझ्या मित्रांना मी बोलवणार आहे आणि हे जेवण तू तिथं तयार करायचं. तुम्ही काही हरकत नाही, तुमची आज्ञा. पण म्हणजे मला जेवण घ्यावं लागलं, कसं कसं करायचं. मग त्यांनी ते सर्व त्या बडवीनबाईकडून एका पेपरवर लिहून घेतलं. बाई पोळ्या कशा करायच्या, काय नाही, हरभऱ्याची डाळ घ्यायची, तिला शिजवायचं, त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर घालायची, त्याचं पुरण वाटायचं, गव्हाचं पीठ तिपायचं चांगलं, हाताने नाही जमलं तर पाण्यानं तिपो, पण चांगलं तिपो. आणि त्यांच्या हातातही तेवढं जमलं नसतं, चांगलं कनेक्ट करतो तिमाव, मी काही हरकत नाही. आणि नंतर पोळ्या लाग, पण ती वर्म चुकली. मग तिला ते लक्षात नाही आलं. तिने सगळं काही तयार केलं, पुरण केलं, कणिक मिळलं, परंतु वर्म चुकल्यामुळे ती काय करायची, पूर्णामध्ये तो कणकीचा गोळा घालायचा आणि लाटायला बसायचा. सांगा किती दिवस लागले तर त्याची पोळी होईल का, नाही होणार. मग तिच्या लक्षात आलं, बडवीनबाईच्या अंगावर पांढरी साडी. तिने आपल्या मालकाला लगेच फोन केला, बोल काय झालं, पुरणपोळ्यात कुठं अडचण आहे. पांढरी साडी घेऊन बडवीनबाई पांढरी साडी नेसली. ती बावळट पळत झालं, पांढरी साडी नेसवली बाईला, बसली पोळ्या लाटायला. पुन्हा तोच प्रकार, कणकीत पुरण घालायच्या ऐवजी पुरणात कणिक घालायची, लाटायची, पोळी जमायची. तर तिच्या लक्षात आलं, बडवीनबाईच्या हातात बांगड्या नव्हत्या. तिने हिरव्या गार बांगड्या कचा 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 फोडून बसली पोळ्याला. पुन्हा तोच प्रकार, पोळी काही जमेल. शेवटी वैतागली. पण तिच्या लक्षात आलं, बडवीनबाईच्या डोक्याला केसच नव्हते, कारण ती माता विधवा झालेली होती. त्याच्यामुळे ते बडवी लोक, ते महिला मंडळ केस ठेवत नाही डोक्याला. तिने ताबडतोब तिच्या लक्षात आलं. ती लगेच त्या पार्लरवाल्याला फोन केला. त्यांची नेहमीची गिऱ्हाईक होते, लवकर ये, फोन करत आहे. काय झालं मालकीन, आत्ताच तर तुम्ही गेले 8 दिवसापूर्वी. त्याने ताबडतोब ये. आली, सांगा काय आज्ञा, आणि हे सगळं काढून टाक. तर सांगा तुम्ही, हे किती वरच्या अंगाने तुम्ही परमार्थ केला, वाऱ्या कितीही केल्या, हा झाला दृष्टांत. परंतु त्याचा सिद्धांत तुम्ही सांगतो. तुम्ही पंढरीच्या 1 महिना वाऱ्या करा, काशीला जा. जर घरी आई वडिलांची सेवा जर करत नसलात, त्या कितीही वाऱ्या केल्या काही उपयोग नाही. मग कोणची वारी करायची. आमचे नाथ महाराज सांगतात, पण आपण बकरी कोणती मारतो. काम आणि क्रोध जर आपण मारला आणि तो कशाने मरतो, जोपर्यंत तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालत नाही आणि आपल्या गुरुने दिलेलं जे नाम चिंतन आहे
ते तुम्ही जर करत नसाल तर कितीही वाऱ्या करा, काही उपयोग होणार नाही. आमच्या घाटावरचे बिगर माळकरी, अरे मी काशीला गेलो, मी आता काशी फळ खात नाही, 13व्याचं खात नाही. मी आमच्या गावातलं उदाहरण सांगतो साहेब. माझा दोस्त होता आणि मला माहीत झालं होतं, कारण मी गावात जास्त राहत नाही, परंतु माहिती मिळाली. दरवर्षी तीर्थयात्रेला जातो म्हणतो, 2 भाऊ आहे, एक महिने आई वडिलांची पारी लावतो, 1 महिना येणं सांभाळा, पुढचा महिना यायच्या पहिल्याच दिवशी त्या म्हातारी सांगे उचल गोदडी. याची पोरं नातू म्हणायची, मला ते माहीत झालं. मग तो आपल्या गावाला मी गेल्याच्या नंतर आला आपल्या घरी, गावात व्यवस्था केली राहायची. तो आला मला भेटायला, आत्ता झालो, 4 धाम झाले, काशी झाली, सगळं काही झालं. मग ते आलं मला या चहा घेऊन पोरांना, मी चहा पित नाही. म्हणलं काय काय सोडलं तू? काशीला गेल्यापासून मी चहा सोडली, काशीफळ खात नाही, 13व्याचं खात नाही. मला रावाला गेलं, जरा विचित्र शब्द बोललो, घडव्या मायबापाची बारी लावतो. अरे कशाला ते चालला जातो, नको जाऊ ना. आणि हेच दैवत आहे, माया केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. काही गरज नाही तीर्थाला जायची. मायबापाची जर सेवा केली ना, सगळं काही इथं घरी घडतंय. परंतु आजकालच्या नवीन माता भगिनी ज्या येतात ना आपल्या घरी, त्यांना तर सहन होत नाही, इलाज नाही, काय करणार. याप्रमाणे सदस्याच्या जर खरोखरच तर आपल्याला जगाला आवडण्यापेक्षा आपण देवाला आवडलं पाहिजे. आणि देवाला आवडण्याकरता नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगितलं,
तुळशी माळ गळा गोपी चंद्र केळा हृदयी कळवळा वैष्णव. खरोखर तर त्याच्या हृदयामध्ये कळवा नसे. काही बरेच माणसं हो असे असते पाव किलो माळा एवढं येतात पुढे गंध लावायला त्यांचं तर 12 ज्योतिर्लिंग अंगावर माय बापाला तुकडा देत नाही. अशी परिस्थिती आहे. वाईट नको वाटू दे माझं तसंच आपल्याला थोडं आता अधिक महिन्याकडे पण जावं. अधिक मास पूर्वी त्याला नाव होतं मलमास. बरेच प्रवचनकारांनी सांगितलंय असेल कोणी ऐकत नसेल कोणी नसेल सांगून टाकतो. त्याला मलमास म्हणायचे. आमच्या घाटावर त्याला धोंड्याचा माहिती इकडं म्हणत होते नाही ना. त्याला ते धोंड्या दगड्या ते जरा वाईट वाटायला लागलं. धोंड्याचा महिना म्हणल्यावर काही लोक दगड्याचं महिना धोंडा दगडासारखे त्याला जरा अपमान झाल्यासारखं वाटायचं. त्यांनी विचार केला आता कुठंतरी आपल्याला नतमस्तक घालायला पाहिजे. त्यांनी काढलं गावातून मोर्चा आपला. आणि भगवंताचं भजन करत निघाला. श्रीकृष्ण गोविंद हरे असो. मग तो निघाला जंगलाच्या दिशेने भगवान परमात्म्याची भेट घ्यायला. व मला हे नाव बदली झालं. तो मनुष्याच्या रूपाने मनुष्याच्या रूपाने निघाला. आणि जाता जाता रस्त्यामध्ये खूप गुणामध्ये तो निघाल्यामुळं एक गाव लागलं. आणि त्या गावामध्ये तो एक आजीबाई अशी दारात बसली. उन्हाची गरम होत होतं म्हणून दारात बसली. हा रस्त्याने चालला. ते आजीबाई जुन्या माणसाचं काम होतं. हे हो कुठे चालला बाळा काय पाणी मी तर पी. तेव्हा चाललो आहे त्या परमात्म्याकडं. माझं नाव बदलून आणायचं. परमात्म्याकडे चालला. मग माझं एक काम करशील परमात्म्याकडे गेल्यावर म्हणजे सांग ना काय ते. माझी मुलगी आता 18 ते 19 वर्षाची झाली. ती जन्मापासून मुकी आहे. मग त्या परमात्म्याला तू सांग बाबा झालं तुझ्याकडून माझं काम तर. मी तर देवाला रोज तुळशीला पाणी घालू दमले. माझं काही भाग्य उजळलं ना. नक्की आहे सांगेल परमात्म्याला. निघाला पाणी बिणी पेलं निघाला. पुढे निघाला एक शेतकरी झाडाखाली दुपारची विश्रांती घेत होता. मोठं आंब्याचं झाड होतं. पूर्वी खूप मोठे मोठे झाड होते आंब्याचे. परिसरात आम्ही बघितले पण आता सगळं कच्चाच झाले. आता कॉन्क्रीटचा जमाना आहे. काही दिवसाला सिमेंट खावं लागेल. धान्य राहणार नाही. आता आमच्या खेड्या
पहिल्या काळामध्ये एवढं माल व्हायचा, एवढं धान्य पिकायचं. आता लोक त्याच्यामध्ये सगळं सिमेंटच चाललंय. एक दिवस सिमेंट होऊन मला लागेल, नोटाचे बंड तोंडाला वर्षी बांधावं लागेल, काय उपयोग नाही होणार. ते सोनं नाणं किती घाला तुम्ही, काय त्याचा उपयोग होणार नाही. जर आणत नसलं तर काय. म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विनंती करावंच लागेल, बाबा तू पिकव आता शेती. आता आम्ही पण याप्रमाणे सदस्याच्या त्या शेतकऱ्यांना दुपारची विश्रांती घेत असताना त्या बालकाला विचारलं, ये बाळा पाणी बिणी पी, थोडं जेवण कर. मी जेवण करतोय, घरी वाळलेली भाकरी आलेली चटणी बरोबर खातोय. आता असलं तर खा, पण तू द्याल बाबा, थोडी भूक लागली. देवाला तर नंतर भेटायचं. पण त्याला थोडी भाकरी खाल्ली, थोडी विश्रांती केली आणि म्हणे मला जायचं. म्हणजे कुठं चालला नाही, त्या भगवंताला मला भेटायला जायचं, माझं काम. तुला जर भगवंताला भेटायला जायचं असेल, माझे थोडं काम सांगशील का? माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, पण 5 एकरामध्ये किती मेहनत केली तरी त्याच्यामध्ये काही मिळत नाही, उपजतच नाही. 5 एकर मध्ये कमी जास्त मेहनत केली तरी उत्पन्न मला होऊन जातं. मग देवाला तेवढं सांग ना, मला 5 एकराचं काय सांगेल म्हणणार. निघाला कुठं डोंगराजवळ, डोंगर भागामध्ये गेला आणि तिथे एक साधू महाराज तपस्या करत. आणि त्या साधूला सुद्धा एवढा त्रास होता, त्याच्या जटेमध्ये नुसती आग होत. त्या ठिकाणी चिंतन करायचे, परंतु ते आग काही थांबायचे. त्या साधूने विचारलं, काय मला कुठे चालला? मी अशा जंगलामध्ये भगवंताची प्राप्ती करायची, माझं नाव मला बदलून घ्यायचं, काही हरकत नाही. जा भगवंताला भेट, तुझी प्राप्ती नक्की होईल. पण भगवंत तुला भेटल्यावर माझं एक काम, मला तर भगवंत भेटत नाही, मी रात्रंदिवस तपस्या. उघड्या अंगाने जर तपस्या करत राहिला, उघडे रामकृष्ण हरी किती म्हणला तर काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आतून उकळत नाही, वरून किती भारी भारी कपडे घातले, परंतु तुमचा आतला निर्मळपणा तो कशाने येतो? नामशुद्धीने येतो. जोपर्यंत तुम्ही एखाद्या महान संतांकडून नाम घेता, त्यावेळेस ते उकळे येऊन येऊन तुमच्यातलं किडाळ नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही आणि शांत चित्ताने तुम्ही भजन करू शकता. हे भजन नाही म्हणत मी टाळ वाजून हरिपाठ करायचं आणि भजन म्हणायचं, ते भजन करावं लागत तुम्हाला. मी सांगितलं ते ज्ञान पैगावर अगोदर बोलून गेलो, माऊली सांगतात, मी नाही सांगत. याप्रमाणे त्या बाळाला त्या साधूने सांगितलं, माझ्या जटेमध्ये खूप त्रास होतो, तो 10 कशाने जाईल? तुला जर परमात्मा भेटले तर तेवढं निवारण माझं सांग, काही हरकत नाही. तो 3 गोष्टी घेऊन गेला. परत भगवंताजवळ आसन मांडलं, चिंतनाला बसला. जोपर्यंत भगवंता तुम्हाला भेटत नाही, तोपर्यंत अन्न पाणी घेणार नाही, असं चिंतन केलं. आपण ध्यानाला बसतो, बेल वाजली की आपल्याला गरज नाही ना, आहेत ना उघडणारे पाहणारे, ते लगेच म्हणतो कोण आज काय गरज तुला बसणार. याप्रमाणे रात्रंदिवस चिंतन करू लागला, भगवंताला विचार केला. तर याला जर आपण लवकर भेट दिली नाही तर हा प्राण त्याग करू शकतो. साधना चालली. मग भगवंताने त्याला विष्णूच्या रूपामध्ये समोर प्रगट झाले आणि विचारलं, सांग बाळा, काय तुझी अडचण आहे, कशा करता प्रार्थना करतोय, म्हणजे सांग. काय नाही म्हणे, मला लोक एवढं वाईट बोलतात, धोंड्याचा महिना म्हणतात, मास म्हणतात, अधिक मास म्हणतात. कारण ते आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, दुष्काळात 13वा महिना आला, 13वा महिना. परंतु या महिन्यामध्ये ते खरोखरच आपल्या दावडी गावामध्ये नामचिंतन झालं. नक्कीच
जे जे कीर्तन आले त्यांचा तर उद्धारच होईल, पण त्यांच्या सर्व परिवाराचा सुद्धा उद्धार पाहिजे, झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विचारलं भगवंताने, तुला जर त्या नामाचं जर तुला तुझ्या नावाचं जर वाईट वाटत असेल तर त्या महिन्याला मी माझं नाव देऊन भगवानने तेव्हापासून या धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मास असं नाव दिलं आणि त्याची इच्छा पूर्ण केली. एवढंच नाही भगवंता, मला अजून 3 मागणी आहेत माझ्या, सांग. मी ते एक साधू बसले तपस्वी, त्यांच्या जटेमध्ये खूप दाहल, तो कशाने शांत होऊन ते करून द्या. काय नाही, त्या साधूला सांग तुझ्या जटेमध्ये एक सोन्याचं शिंग आहे, ते शिंग काढून बाजूला एखाद्या सद्गृहस्थाला दान करून दे, तुझ्या वेदना मुक्त होते. त्याने त्याला सांगितलं, साधूला असं अशी गोष्ट आहे, तुमच्या जटेमध्ये शिंग ठेवलंय का तुम्ही लोक सोन्याचं? न्याय. म्हणजे एखाद्या सत्पुरुषाला ते दान द्या, तुमचा दाह ठीक होईल. त्यांनी साधूला विचार केला, काय याच्यापेक्षा आपल्याला सत्पुरुष कोणी दिसत नाही. त्यांनी ते सोन्याचं शिंग त्यालाच देऊन घे म्हणून, काय हरकत नाही, घेऊन जातो घरी. पुढे आला, त्या शेतकऱ्याची कथा आहे, म्हणजे व्यथा आहे, ती पण दूर केली पाहिजे. मला 3 तुम्ही वरदान दिलेत ना, हो, पण त्याच्याकडे 10 एकर शेती आहे, 5 एकरात किती मेहनत केली तरी पिकत नाही, 5 एकर आपोआपच पिकून जात आहे. त्याला सांगितलं ते 5 एकर एखाद्या सत्पुरुषाला दान करून टाक, तर 10 पटीनं तुझं उत्पन्न होईल. हा गेला त्या शेतकऱ्याला असं असं सांगितलं. त्या शेतकऱ्यांनी विचार केला, अरे तुलाच घे बाबा, तुझ्यासारखा सत्पुरुष मला जगामध्ये दिसत. त्याला 5 एकर शेती मिळाली, सोन्याचं शिंग मिळालं. तिसरी कहाणी म्हातारी, तिनं थंड पाणी पाजलं होतं. म्हणजे 18 वर्षाची मुलगी आहे, जन्मतापासून मुलगी आहे, मग तिचं लग्न होत नाही. मुख्य असल्यामुळे कोण करणार? आता मुख्यच नाही, आंधळी जरी दिली ना तरी करते, कारण आता पोरींचं प्रमाण आमच्या गावामध्ये 35 ते 38, 40 पर्यंत चालले. प्रत्येक गावात 200-250 नव्वद. काय रे ताई, घाटावर त्यांची माझ्या गाव शेजारी नाहीत ना परिस्थिती, पोरी भेटत नाहीये. मग त्यांनी का मुख्यच का आंधळी दिली तरी करायला तयार आहे. आता मग तिला सांग, एखाद्या सत्पुरुषाला तुझी मुलगी देऊन टाक, ज्या दिवशी तिचं लग्न लावेल त्या दिवसापासून ती बोलायला लागेल. खरंय, मला तुझ्यासारखा सत्पुरुष दिसतच नाही. सटसजन नुसतं भगवंताच्या नावानं परमेश्वराकडे प्रार्थना करण्याकरता जो माणूस गेला, त्याचं लग्नही झालं, 5 एकर शेती मिळाली, सोन्याचं शिंगही मिळालं. तुम्ही आम्ही जर परमार्थाला लागलो, तुळशीच्या पवित्र अशा माळा जर गळ्यात घातल्या, अवघ्या सांगून सांगून कटाळून गेलो, पण आता सांगितल्याशिवाय काही काही ठिकाणी पर्याय नाही. ते मांस खाणारे किती दिवस खाते, जोपर्यंत दात जरा मजबूत, नंतर आमच्याकडे येते ते गिऱ्हाईक, बाबा मला आता माळ घाल, आता कशाला तो ती नवी जोपर्यंत खरोखरच या शरीरामध्ये दम आहे, ताकद आहे, तोपर्यंतच खरा परमार्थ आहे. देवाने तुम्हाला आम्हाला एवढा मोठा अनमोल असा नरदेव दिला, कशा करता
मग शेवटी आमच्याकडे येते म्हातारा गेल्याच्या नंतर म्हाताऱ्याच्या तोंडात तुळशीचा पाला घालानं आयुष्यभर कोंबड्याचे पिस खाले आता शेवटी याच्या तोंडात पिस तुळशीचा पाला घालायला आले का नाही का काय करत नाही जाऊ द्या तसं कारण दुसऱ्या अध्यायात भगवान परमात्मा सांगतात जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यते न त्वं शोचोतुमर्हसि उपजेते नाशी नाशिने पुनरुक्तीसी ही घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा अरे हे देव मिळाला तो जाणार परंतु त्याचं मिळाल्याचं सार्थक कधी करणार त्याचं सार्थक करण्याकरता संत चरणी भाव जोपर्यंत तुम्ही भगवंताला शरण जात नाही तुमच्या जीवाचं कधी सार्थक होणार नाही. अजून धोरडा राहिला थोडंसं सांगायचं आपलं 7 ते 9 टाइम नाही ना काही नाही चालतंय का तुम्ही सांगा तर एक दृष्टांत सांगून टाका. याप्रमाणे धोंड्याच्या मान्यामध्ये जावयाला काय जेव घालतात जावई असे टाईट असते कधी येतो 30व्या वर्षाला तो एकदा येतो आमच्या सारखे 70 वर्षाचे म्हणतात सासरवाडी आता सासरे सासू गेले आता कोण विचारणार परंतु एक काळ आमचा होता आम्ही जरा तरुण होतो ना त्यावेळेस मुंबईच्या जावयाला ते शाकाहारी पहिल्यांदा त्यांना बोलवायचं मग आम्ही गेलो मोठा कार्यक्रम होता बाकीचे जावई त्यांच्या भावाचे ते आमच्या सासरवाडीचं आम्हाला 22 मेवणे 17 मेवणे एवढा परिवार सगळा एकत्र येतो 4 भावाचे असतात एका सासऱ्याला नाही तेवढे त्यांचं 4 भावाचे असतात मग तेवढ्या जावयांना तेवढ्या मुलींना त्या अधिक महिन्यामध्ये आता पुरुषोत्तम म्हणून आपण धोंडा म्हणून जरा बरं वाटत नाही पुरुषोत्तम महिन्यामध्ये त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवायचं आणि असा पुरणपोळीचा बेत ते एवढे धोंडे उकळून ठेवायचे ते किती त्याचे वेगळे चव लागायचे आंब्याचे सीजन असलं तर आंबरस असायचं घरची झाड असते गावाला काही त्रास नाही त्याप्रमाणे मोठा बेत चाललाय पण सासूला वाटत होतं आपल्या मुंबईच्या जावयाला बासुंदी खूप आवडते बासुंदी म्हटल्यावर सासूबाईने सकाळी सकाळी एवढं भरून भर घरच्या गाईचं नसतं कुठे इकडे आणा तरी इकडं ना तरी एवढं तो उकळायला ठेवला आमच्या सासू जर दमाव एकदा का खोकल्याची उबळ जर आली ना 10-5 मिनिटं जायचीच नाही तेवढ्यात मला जाग आला मी थोडं उठलो म्हणून सासूबाईला काही कमी जास्त झालं काय
आपण बोला नाही कशाला त्या खोकलता जसा माल निघला हातला तसा त्या पासून निघला. सासूबाई हलवते आपण विचार केला म्हणला तर हा कार्यक्रम आपल्याला जमणार नाही. दुसऱ्या दिवशी अशी पंगत बसली मोठ्या कारभाराने मोठी जावं लेखी माझ्यापर्यंत बासुंदी आल्यावर मी म्हणलं मला सगळं वाढा पण बासुंदी मी आली वाढ. पण जावई बापू तुमच्याकरता खास केली तुम्ही मुंबईहून आले म्हणून मला अजिबात आवडत नाही. माऊलीने त्याच्यामध्ये ओवी सांगितल्या जो रस ज्याच्यामध्ये जर विष टाकलेला आपल्याला माहित असेल जो रस राशीले सांग ज्याच्यामध्ये जर आपल्याला माहित पडलं याच्यामध्ये विष पाहुणा किती दिवसाचा जर उपाशी असला तर जेवणार नाही. त्याप्रमाणे मी सांगितलं मी बासुंदी जे विश्वास रांधिले सोय ते जेवणाला ठाऊक होय तरी तो ताटचे सांगून जाय जयापणे. अंतःकरणातून ध्यान करा सद्गुरूचं मी विचार माझ्या गुरुचं ध्यान केलं ती गोळी आठवली पाहिजे. माने बाबा आमचे गुरु माने बाबाची आठवण केली ती गोळी मला साक्षात समोर मावल्यानं खोटं बोलत नाही. नारदाच्या गादीवर बसून जर खोटे बोलत असले तर तोंडात किडे पडतील त्यांच्या. याप्रमाणे सज्जनो एका ग्रहस्थानं त्या गुरुजींना आज्ञा केल्यावर बाबा तू माळ घाल. नाही बाबा आपल्याला नाही जाणार. मी रात्री 1 वाजता माळ घातलेली समोर लहान होते पोर. बाबा म्हटलं मला हे जाणणार नाही. दिवसभर खोटं बोलायला लागतं एमआयडीसी काम करतो. किती खोटं बोला म्हणे साहेब पण तुम्ही करूनच नाही जमणार. तरी शेवटी एखाद्याच्या नजरामध्ये पावर असते. माने बाबाने मला रात्री 1 वाजता माळ सांगितलं जा. पण असा ते गावडीचा ग्रस्त मला जमणार नाही दुसरं काही सांगा. एक काम कर दुसरं तुला एकच सांगतो. तुमच्या गावामध्ये गोरोबा कुंभार एक कुंभाराचं घर आहे तेवढंच माळ करी. बाकी गावाला कमी माळ करी आहे. काय नाही घालत माळे काय हो काय कारण तुम्ही समजून नाही सांगत. माऊली तुम्ही सांगत नाही. असे किती उघडून पाळले तरी त्यांच्यावर परिणाम होत नाही. जोपर्यंत आतमधून जोपर्यंत त्याला भगवंत सांगत नाही माळ घाल बाबा माळ घाल तेव्हा तो माळ घालतो. याप्रमाणे म्हणे तू नको घालू माळ पण एक नियम कर. आणि काय त्या कुंभाराचा गंध रोज पाहून येत जा. देते नाही तोपर्यंत तू चहा सुद्धा तुम्ही काही हरकत नाही. हा उठायचा की पहिलं कुंभाराच्या दारात जायचा आणि ते काका मडके वगैरे बनवण्याचं काही ना काही त्यांचं काम चालू असतं. याने जायचं नुसतं आवाज द्यायचा बाबा रामराम जय हरी नाही म्हणत जय हरी म्हणाले लोक लाज वाटते. लोक म्हणते बुवा म्हणते बाय तुम्ही बुवा देत नाही बोलत नाही बुवा त्याला काय त्याला जरा लाज वाटायची म्हणतो रामराम बाबा म्हणते रामराम. एक दिवस असे सकाळी कुंभार दादा नदीवर गेले माती आणण्यासाठी. माती सगळी होती मडके बनवाय. माती आणताना खोदताना त्यांना एक एवढा मोठा हंडा सापडला. द्रव्याने पाडलेला हंडा सापडला सोन्याचा. हा घरी गेला तर विचारलं काका दिसत नाही अरे म्हणजे आताच नदीवर गेले माती आणण्यासाठी. याला दंड गेला आणि हा गेला नदी. हा नदीवर गेला काका माती खोदत असताना त्यांना तो हंडा सापडल्यावर पाहिला आणि हा तिथे गेला की काकाला म्हणतो काका आम्ही पाहिलं झालं माझं काम मी चालू. काकाला वाटलं यानं आपला हंडा सापडलेला याने पाहिला
हा फुकटची पोलिसात फोन करल नाही, याला भेटणार ना मला भेटणार. काका पळत सुटले त्याच्या मागे, अरे बाबा थांब, अरे बाबा थांब. म्हणजे काय नाही, माझे काम झालं, मी पाहिलं. आणि नुसतं एवढंच ना, त्यांनी काय पाहिलं होता, गंध फक्त वारकरी. जर वारकऱ्याच्या गंधामध्ये एवढी पावर आहे, काकाने सांगितलं तुला हे अर्ध घे पण कोणाला सांगू नको. काकाला माहित होतं अर्ध काय, याला काय माहित होतं अर्ध काय. मग त्यांनी सांगितलं हे धन मला ज्यावेळेस मिळत होतं त्यावेळेस तू म्हणला मी पाहिलं पाहिजे. परिणाम झाला सतसज्जन. विचार केला नुसता गंध पाहिल्याने आपल्याला एवढं धन मिळतंय. मग जर आपण स्वतः माळ घालून जर रोज गंध लावला तर काय होईल. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काय, किती दिवस किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजित म्हणून जीव घ्याला शरण गेला. जोपर्यंत नुसत्या गंध पाहिल्यानंतर तुळशीची माळ जर गळ्यात घातली किती फायदा होईल त्या अभंगाचं. दुसरं गोपी चंदन केळा जर लावला नक्की माऊली जर भगवंत तुम्हाला भेटला नाही ना एखादी रोग राहणार नाही. भेटतोय पण आपली तेवढी इच्छाशक्ती. जोपर्यंत आपली इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला देव भेटणार नाही. देव तुमच्या जवळ आहे. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देव माझा माझा मी देवाचा. आपल्या मुलीचे लग्न असू द्या,
आता दहावीत सांगून टाकू, काय फरक पडतो सांगू ना मला, काय हरकत नाही, मला जाऊ द्या फक्त. याप्रमाणे आपण लग्नाच्या पत्रिका सांगतो, श्री हरी कृपे करून गणेश कृपेने आमच्या टिंब मुलीचा विवाह सोहळा, त्या निमित्तानं हळदीचाही कार्यक्रम. परंतु हळदीच्या दिवशी तुम्ही कोण कोण कापताय, कोणाची डाळ, कोणाची गहू हळदीला, आणि त्या ज्याला कापतात त्याच्याकडे काय काय म्हणून ठेवते, शिंग खुर्रा, ते देव खातात, बाकीचा माल यांच्याकडं. माझं गेल्या वर्षी एक वर्ष झाली कार्यक्रम करत आपल्या रावडीचे गेले पाय मोडलेले. कार्यक्रम झाला 19 जुलैला. तर कोकणामध्ये मला कार्यक्रमाला हळदीचा, त्याची आई वडील सात्विक होते म्हणून त्यांनी मला बोलवलं कीर्तनाला. माझी ओळख आळंदीमध्ये त्यांची झाली होती, जास्त झाली. त्यांनी पत्ता देतला की बाबा मी बोलवलं ते नक्की येईल. कोकणात गेलो, कीर्तन हळदीचं. तो नवरदेव आला, हळद ना त्यांनी तो थोडा अर्धा पांगळा झालेला. आदिवासी समाज होता, त्यांचे चालतंय आला माझ्याकडे, हे बुवा त्याचं लग्न, तू असं काय बोलतो, हलत आहे आज हलत. कीर्तनात हलत सांगितली पाहिजे, म्हणजे सकाळी वाट माझी. म्हणजे काय झालं, पाकिट देणार मी विचार केला कुठल्या ग्रंथामध्ये, कुठल्या त्याच्यामध्ये मला हळद काही दिसली नाही. आम्ही 12 गावची पाणी पिलं, आम्ही काही साधे नाहीये. हळद सांगावं लागणार. मग कीर्तन सुरू झालं, पुन्हा तो आला, हे बुवा हळद. मी म्हटलं मग हळदीच्या दिवशी बोकड आणतात. हो आणतात, मग त्याला आंघोळ घालतात. घालते तुमच्याकडे नाही, कोकणात घालते, त्याला आंघोळ घालतात. मी असं विचारून घेतलं होतं. त्याच्या अंगावर हळदीचे थापे मारतात. हे पुढं डबडं असतं, गडम गडम गडम, त्याला गावापर्यंत मिळवतात. मग त्या मर्यादेवर नेऊन त्याला हात घालून त्याचा कार्यक्रम. तसंच आहे, आमच्या 4-6 मावल्या त्याला हळद लावायची, त्याला मध्ये गल्लीत घेतात पटांना, सगळ्या मिळून त्याला आंघोळ घालतात, त्याला हळद लावतात, कोकाचा मळवट भरतात, त्याला मंडोळी बांधतात. दुसऱ्या दिवशी त्याला सजवतात, त्याला नवे कपडे घालून गळ्यात हार घालतात, डीजे वाजून वाजून त्या मर्यादेच्या ताब्यात देतात. कोणती मर्यादा? जी माय बापाला सांभाळत नाही, त्या मर्यादेच्या ताब्यात देतात. मग त्याने सांगितलं, बाबा समजलं का तुला कीर्तन? म्हणून कोणची मर्यादेच्या ताब्यात दिलं मला? ते आता येणार आहेत ना, त्या मर्यादेच्या ताब्यात देतात. त्या मर्यादेच्या ताब्यात दिल्यापेक्षा, तिथं बकरी कापल्यापेक्षा वाऱ्या करा, आषाढी एकादशीचे कीर्तन करा. त्या अभंगाचं 3रं चरण. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी,
निर्धारी नाथ महाराज सांगते बाबा शपथ घेऊन सांगतो त्याच्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत तू वारी करत नाही पंढरीच्या परमात्म्याचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये काही नाही. परंतु त्याच्याकरता सुद्धा छंद लागतो. जसं काही माणसाला ते बैलाला पनीर होते आता पनीर नाही होत. ते टोचून पळवायचे तोही छंद, कोणाला त्याचा छंद. मग जर का तुम्हाला त्या गोविंदाचा छंद लागला तर तुमचं कल्याण जेव्हा झाल्याशिवाय राहणार नाही. गोविंद गोविंद मनाला गलिया
किती दिवस पाण्यात राहिली सेवा होईल, वाळून जातील, निघून जाईल, पुन्हा जैशी ते दिवशी. तर बदलायचं असेल तर आतून बदला, आणि आतून बदलायचं असेल हे तुमच्या गावामध्ये आहेत, आमचे मित्र मंडळी आहेत, जा त्यांच्याकडं, जा शरण, काही होत नाही, वयानं जरी लहान असले काही हरकत नाही. माझ्या गावात आमचे म्हातारे पाया पडाले, कारण त्यांना ते कळलं. तुम्ही कळून घ्या, आणि ते कशाने कळलं तर भगवत नामातन. त्याचं एकदा भजन करा. असं का आम्ही हल्लो थोडं कीर्तनात नाचलो, तो छंद आहे. मी लय नाचत होतो, पाय मोडलं काय गोष्ट नाही झाला, पण काय काही हरकत नाही. ते वारकरी बिघडले, चला वारकरी बिघडले. हे मेवणीच्या लग्नात हळदीच्या दिवशी पॅन फाटूच तर ना, तेव्हा कोण बिघडतं? नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावले, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तो पूज्य झाल्याशिवाय राहणार नाही जगामध्ये. पण तेव्हा तुम्ही त्याच्या नियमात बसाल. तेव्हा जर का चाकोरी सोडून चालला की संपला. चाकोरी जर सोडायची नसेल तर त्याचं भजन करा माऊलीचं. ज्ञानेश्वर
हे विठ्ठल जय